कशा आहेत मित्रांनो, माझं नाव अक्षय धुमाळे. आता आपण बघतोय नवीन ब्लॉग. पाठच्या ब्लॉगला तुम्ही चांगला प्रतिसाद दिला. 1000 सबस्क्रायबर व्हायला खूप कमी सबस्क्रायबर उरलेले आहेत. लवकरात लवकर सबस्क्राईब करा. तर आता दिवाळी लवकर आलेली आहे आणि खूप जवळ आहे. तर आमच्या घरी दिवाळीचे फराळ बनवायची तयारी चालू झालेली आहे. हे बघा, बबिता खीस बाय खीस खोबरा खीस करते आहे. मम्मी इकडे चिवडा बनवायची तयारी चालू झालेली आहे. पोह्याचा चिवडा बनवतो. तर बघा असं काहीतरी आहे. एवढा सगळा चिवडा बनवणार आहे. हे सगळं सामग्री आहे. इकडे बबिता खोबरं किसते आहे. खोबरं कशासाठी किसते आहे? करंजीसाठी. तर करंजी आणि आज चिवडा बनणार आहे. तर बघूया, बनवताना पण मी दाखवतो. आता बबिताचा हात दुखला आहे खोबरा किसून. आता मी चाललोय खीस बाय खीस खोबरा खीस करायला. दिवाळीची शॉपिंग पण आमची झालेली आहे. एकदा बताव जरा शॉपिंग होई की नाही. दिवाळीची शॉपिंग पण आमची झालेली आहे. कुठे आहे टोप? तर बघूया आता इथे टोप आहे का. लाईट आमची कसे बकबुक करते बघा. दिवाळीच्या अगोदरच लाईट अशी बंद चालू होते. भैया बघा कथा जाम करून ठेवले आपण सगळं. कंदील ए एवढं सगळं थोडी मी बघणार. त्याच्यासाठी थोडीच मी सुट्टी घेतली आहे. नवीन चप्पल घेतली आहे मीने. लाईट कशी पुक हो रही आहे. हा जो टोप आहे तो काढायचा आहे आपल्याला. आणि एवढं सगळं सामान आपण भरून ठेवलं इथे. ए हाऊस ऑफ पतोडी काय आहे ते? होली हे रंग आहे. होळीचे रंग आमच्याकडे अगोदरच घेतलेले आहे. होळी तर खेळत नाही सर, मग जाणते खेळतो होळी, तूच खेळू देत नाही. आधी काढतं सगळे टोप निघालेले आहेत. चकलीच्या साशावर आहे का बघ तेवढा. चकलीचा सासा आता कुठे बघू. तू काय असं वर टाकलं होतं? एका पिशवीत भरून ठेवलेला आहे. काय लांब आहे का? हा तोंड काढ. तोंड पण भेटलेला आहे आम्हाला. इकडे तोंड कर, नीट बघ. दाखव तिकडे कुठे. इकडे पकड. लाइटिंगची वायरिंग. कंदील भी निकालो. खराब हो गई है वर्षीची लाइटिंग. ये चालू है बंद बघावी लागेल. पहिले तुम मेरे को अच्छे से दिखाओ. ये क्या इतना तो अच्छे से दिखा. एक जूसचं भांडं पाहिजे होतं ना. कशाला अभी रहने तो बर्तन मत करो. या साईडला बघ चकलीची साशा एका पिशवीमध्ये असेल. अरे यार कितना थकाते हैं ये लोग को. देख रहे हो बाल काट. आज जे बनवायचे ते काढून दिलं ना तुला. करंजी का निकाल दिया. करंजी का तो उधर हाथ से बनाने का. मी मगाच बोललो होते डिमांड करंजी कापायचं बघा आहे ना आपल्याकडे. कशाला अजून एक पाहिजे चांगलं धारवालं. हे पैसे खत्म करने के. अरे 10 रुपये तिथं भेटलं असतं. 10 रुपये देने का ना. काल मी मला सुद्धा खाली घ्यायचं. पण येतं ना विसरले वडापाव मध्ये. त्याला वडापाव हवा होता. तुम्ही काम करतो तो खाऊन नाही घ्या. कंदील बघायचं ना. मग काय कंदील बहुत महंगे. देखते पहला कैसा है. नहीं अच्छा रहेगा तो खरीद लेगी. नहीं है काढला कुठे होता. घर झाडताना ते काढून फेकला नाही का. पांढरा झाला तर पैसे काय तू नाही दिले लाइटिंगला. अर्धा जास्त सगळं सामान मीच आणले. 500 रुपयामध्ये लाइटिंग नाही. ती किती रुपयाची लाइटिंग आहे त्यामध्ये बघ. 500 रुपये दिले आणि कंदील पण आणा, लाइटिंग पण आणा, यांचं घर पण सजवा, सगळं करा. असं काय सरकारी जॉबलाच आहे मी. चलो घिसू पटापट. क्या घिसू खोबरा खिस. आता माझी बारी आहे खोबरा खिसायची. तर मी खोबरा खिसतोय. आणि हे जे पण सारण होतंय म्हणजे खिसून जे झालंय दिकरांनी हे जे खिसून झालंय हे आपण करंजीसाठी करतोय. आपलं काम आहे खिसायचं. खीस बाय खीस खोबरा खीस. आणि हे उरलेला तो थोडासा चोथा आहे तो काम येतो नंतर आपण कशाला भाजीत वगैरे टाकायला वगैरे. मग तो असाच ठेवला. तो शेवटचा असतं ते खिसताना.
सब मैंने घिसा, फिर लास्ट में एक बचा वो आपने घिसा। क्या झूठ बोलती है? झूठ नहीं बोलते। हाँ, सब इसने घिसा, ये जो एक बचा है वो मैं घिसा बस। हाँ ओके ओके। आपली बी शक्ल दिखाता ना तुम घिसली वगैरे। आता आमची मम्मी पळते, हातात मिसरी घेतली आहे, दाखवत नाही. दाखव जरा मिसरी, दाखव. बघितलं मराठी लोक मिसरी घासतात. ती बघा मिसरीच्या डिब्बी मी झूम करून दाखवेल तुम्हाला तिकडे. हे बघा हातात मिसरी आहे, बघा 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 बघा. पकडलं की नाही, दाखव. बघितलं मिसरी घासणारी बाई कशी लपवते, मिसरी मी घासत नाही असं दाखवते. तर पोहे असे गरम केले जात आहेत अशा प्रकारे, म्हणजे खुसखुशीत होतात. तर चिवडा बनवायचं काम चालू झालेलं आहे. ते बघा उजेड येत नसेल तर परत दाखवतो मी तुम्हाला. हे बघा काहीतरी अशा प्रकारे चिवडा बनवून झालेला आहे आणि टेस्टी लागतोय. आता या डब्यात आपल्याला भरायचा आहे. ठीक आहे ना, भरायचं आहे ना. हिने बनवलं आहे. आता या डब्यात आता आपण टाकूया. गार होण्यासाठी ठेवला होता, मस्त झालेला आहे. मजा आ गया मस्त असं. टाक हळूहळू, नाही जाणार. हां टाक. चिवड्याचा काय मस्त वास येतोय. वास म्हणजे सुगंध. मार सगळं तो मसाला पलटी. जाऊ दे, त्याच्यामध्येच जाऊ दे. बघा ऑलमोस्ट अर्धा डब्बा, अर्ध्याहून जास्त डब्बा भरलेला आहे चिवड्याने. आता आपण थोडा थोडा कामामध्ये घेऊन जायचा, मध्ये मध्ये खात राहायचं चहा बरोबर मस्त असं. आणि कोण आपल्या घरी पाहुणे वगैरे आले तरी देऊ शकतो आपण फराळ. आता बघ, आता बघ जरा खाऊन. हां चांगलंच लागतोय, मी खाल्ला होता आता. मस्त मजा आली. आता आम्ही शंकरपाळ्या बनवायला जाणार आहे, म्हणजे शंकरपाळ्याची तयारी करत आहोत. शंकरपाळ्या पण आजच बनवणार आहे. आणि करंजीचं आपण खोबरं जे किसलं होतं त्याचं ते आतमधलं बॅटल म्हणजे फिक्स काय म्हणतात त्याला, सारण बनवून ठेवून ते उद्या मग मी बनवणार आहे. तर उद्या मी घरी असेल तर व्हिडिओ बनवेल, नसेल तर मग आजच्या दिवसात जे जे होईल ते आपण तुम्हाला दाखवूया. तुमच्याकडे ऑलरेडी कंदील होता, तर कंदील म्हणजे आम्ही खोलून ठेवला होता, तर आता बनवला आहे मीने. बघा कसा दिसतोय कंदील. आणि आम्ही छोटे छोटे कंदील पण घेतले तिकडे बघा गॅलरीमध्ये लावायला. काय हे घरी खोटं बोलायला सांगते बघ. हा वाला घरी बनवला ना, हा खोलून ठेवला होता सगळा. हा वाला घरी बनवला, हा हे वाले आम्ही विकत आणले सगळे. तर आता मी गॅलरीमध्ये लावणार. लाईटिंग बिटिंग काढून ठेवलेली आहे आपण सगळी ऑलरेडी. तर आता लाईटिंग पण आजच लावायची आहे. लाईटिंग लावायला सुरुवात केलेली आहे. तर सध्या आम्ही कंदील लावतोय. तर इकडे एक खिळा मी मारला आहे या ड्रिल मशीनने, आणि या कोपऱ्याला एक खिळा मारला आहे हा वाला. आणि तार आम्ही विकत आणली होती ही अशी. तर ही अशी टाईट तार अशी बांधून घेतलेली आहे. आणि मग हे जे कंदील आहेत आम्ही जे आणले होते ते असे बारी बारी लावून घेतोय. मैंने जैसा सिखाया है वैसा ही हो रहा है. क्या सिखाया? बनली ना, बनली तर दिवाळी तर बनते आहे ना दिवाळी. त्यात काय एवढं. कोणचं कंदील रखो कलर कोणचं? ये वाला, ये लो ये ब्लू. हाँ ये ब्लू. तर अशा प्रकारे आम्ही कंदील लावून घेतोय सगळे. लावल्यानंतर दाखवतो तुम्हाला, नंतर लाईटिंग लावणार. हालत एकदम खराब झालेली आहे आपली, काय सांगू मी तुम्हाला.
एवढी लायटिंग केलेली आहे. अजून इथे पण लायटिंग लावलेली आहे, कंदील लावलेला आहे. आता इकडे हा बॉक्स आपण मीटर बॉक्स म्हणजे एक छोटंसं कनेक्शनसाठी आपण लावतो आहे. लायटिंग वगैरे लागली आहे, फक्त कनेक्शन चालू आहे आणि हालत खराब झाली आहे. कळत नाही कसं करू लायटिंग वगैरे. ही ड्रिल मशीन आणि होल मारून मारून दमलो आहे, हात दुखायला लागला. आणि बबिता फक्त इकडे बसलेली आहे. तर काम चालू आहे, बघूया. चांगलीच ही पण जेवण वगैरे बनवते आहे आणि मी लायटिंग करतो. भाऊ अजून आला नाही आहे, भाऊ असता तर थोडी हेल्प झाली असती. पण आता बघूया. आता आपण हे फिट करायचं काम करायचं, हे फिट करतो आता आपण इकडे या साईडला. तर मित्रांनो फायनली आपली लायटिंग लागलेली आहे. तुम्हाला मी दाखवतो. हे बघा काही अशा प्रकारे. झाडामुळे तर शो दिसल माहितीये का हिरवळ. हे बघा काही अशा प्रकारे लायटिंग लागलेली आहे. तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंतसाठी बाय बाय.